हा शॉर्ट कांद्याचा जो विषय आहे जरा वेळ लागला तरी लागू दे सभापती महोदय. दर दोन वर्षातून हा गोंधळ होतो साहेब. सभापती महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर मार्केट कमिटीला 700 ते 800 मार्केट कमिटीच आहे, त्याच्यामुळे माहिती देतो सभापती महोदय. मंत्री महोदय, सोलापूर बाजार समितीला 700 ते 800 ट्रक कांदा त्या ठिकाणी येतो. माझी खाजगी बाजार समिती आहे, सीझनला 250 ते 300 ट्रक त्या ठिकाणी कांदा येतो. आणि धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, मराठवाडा, टोटल सोलापूर आणि बार्शी या ठिकाणी कांदा येतो. ह्याच्यामध्ये सभापती महोदय, वेळोवेळी पाशा बहीणला सातत्यानं मी माहिती देण्याचं काम केलं. आपल्याही निदर्शनास आणलं. आपल्या काही उपसचिव सचिवांबरोबर मी मंत्री महोदय चर्चाही केली आहे. ह्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत मंत्री महोदय, आपण एक बैठक घ्या. त्या बैठकीमध्ये मला जेवढं ह्याच्यामधली माहिती आहे ती मी आपल्याला देतो. कारण सौद्यामध्ये मी 5-5 तास त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये थांबलेलो आहे. आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये सातत्यानं आता बच्चू बहिणी जी बोललेले आहेत, वास्तव आहे की आपण जी निर्यातीला सातत्यानं अचानक बंदी आणतो, त्याच्यामुळं इतर देश आपल्यावरती जे अवलंबून होते त्यांनी पर्याय शोधलेले आहेत. पाकिस्तानमधून किंवा इतर ठिकाणी कांदा निर्माण करण्याचे किंवा कांदा सभापती डेव्हलप करू नका, अर्धा तास डेव्हलप झाला. फक्त मला 2-3 मिनिटं द्या, मी सगळं सविस्तर सांगतो. नंतर स्पेशल चर्चा ना कांद्यावर, आता नाही. तर या ठिकाणी मुद्दे 2-3 माझे प्रश्न आहेत सभापती महोदय. निर्यातीच्या बाबतीमध्ये जे अचानक बंद केली जाते, जर भाव अति वाढले, ठीक आहे, निर्यात बंद करावं लागते, मान्य आहे. परंतु टप्प्याटप्प्यानं 10% अशी बंद करावी. अचानक बंद करू नये. अचानक बंद केल्यामुळं जो कांदा घेणारा वर्ग आपला तोही निराश होतो आणि पर्याय शोधतो. नंबर 1. दुसरा मुद्दा, जे मध्यंतरी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मीही भेटलेलो आहे, निवेदन दिलेलं आहे. त्याकरता 5 रुपयाचं तरी कमीत कमी अनुदान त्या ठिकाणी ज्या कालखंडामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं, त्या बाबतीमध्ये द्यावं. तिसरा मुद्दा आहे की कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सभापती महोदय, कांदा चाळी येतात तुमच्याही नगर भागामध्ये, तिकडं कांदा आहे नगरला, आमच्या याच्यामध्ये. परंतु टेम्परेचरनं कांदा जो आपला रब्बीचा कांदा येतो तो एप्रिल-मे मध्ये टिकतच नाही. काय जर 42 पर्यंत टेम्परेचर सांगतो. तर सभापती महोदय, त्याच्यावरती आपल्याला खर्च किती जरी आला, 800-700 कोटी जरी मंत्री महोदय म्हणले, किती जरी खर्च आला तरी त्याला आपल्याला पावडर बनविण्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी केल्याशिवाय कुठलाही पर्याय असणार नाही, असं माझं मत आहे. तर त्याकरता आपण केंद्र सरकारची मदत घेऊन प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी करावं. आणि कांदा चाळीच्या बाबतीमध्ये जे आपण छोटंसं अनुदान आहे त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करावी, अशी माझी विनंती. सभापती महोदय, आपले युवा सदस्य राजाभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले. राजाभाऊ, पुढच्या काळामध्ये या सगळ्या कांद्याच्या विषय संदर्भात बैठक लावण्यात येईल आणि आपल्याला बोलून आपल्याकडचे जो अनुभव आहे, आपल्याकडची माहिती आहे, ती माहिती घेण्यात येईल. आपल्याकडे बरंच म्हणजे स्वतः तुम्ही प्रॅक्टिकली पाहिल्यामुळे त्याची माहिती आपल्याकडनं घेण्यात येईल. एक्सपोर्टच्या संदर्भात आपण अचानकपणे धोरण घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचं आपल्या देशातले लोक आहेत. जर देशामधल्या लोकांना 70 आणि 80 रुपये किलोमध्ये कांदा मिळेल अशी कधीतरी 10-20 वर्षामध्ये परिस्थिती होती, त्यावेळेस असे निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून अचानकपणे कुठलाही एक्सपोर्टचं धोरण घेणार नाही. एक्सपोर्टला प्रोत्साहित करण्याचं रोड टेप आपण त्याला 4% वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेलं आहे. जी.व्ही. रामजी या योजनेच्या माध्यमातून कांदा चाळ हे आपण अनुदान देत असतो आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सुद्धा सन्मान्य मंत्री महोदयांशी आपण चर्चा करू. प्रक्रिया संदर्भात मी बोललोय, पुढच्या काळामध्ये लाखो टन ही प्रक्रियावर आपण काम करणार आहे. प्रश्न क्रमांक 2, 9626